आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या 2 संशयितांना धारदार कोयत्यासह ताब्यात घेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने हे दोघे मिरजमधील चुनाभट्टी रोड परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक संजयकुमार झाडे यांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या संशयितावर कारवाई करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची नियुक्ती केली होती. दरम्यान पथकातील हेड कॉन्स्टेबल सोमनाथ कुंडे, आमसिद्ध खोत आणि प्रकाश पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की मिरज शहर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील तडीपार आरोपी इजाज उर्फ एजाज अल्फाज शेख आणि मलिक जान उर्फ सोहेल राजू नदाब हे चुनाभट्टी रोड परिसरात संशयास्पदरित्या फिरत असून त्यांच्या ताब्यात शस्त्रे आहेत. माहितीच्या आधारे पोलिसांनी गजानन डेअरीकडे जाणाऱ्या चुनाभट्टी रोड परिसरात सापळा रचला. यावेळी 2 संशयित इसम आढळून आल्यानंतर त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी आपली नावे इजाज उर्फ एजाज अल्फाज शेख व 29 राहणार अहमदनगर मिरज आणि मलिक जान उर्फ सोहेल राजू नदाब वय 26 राहणार कॅनल रोड मिरज अशी सांगितले. तपासात दोघांनाही जून 2025 मध्ये सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून 2 वर्षासाठी हद्दपार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेशासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांची परवानगी असल्याबद्दल विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणतीही परवानगी नसल्याचे समोर आले. यानंतर पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता दोघांच्या कमरेला धारदार लोखंडी कोयते आढळून आले. त्यामुळे गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने शस्त्रे बाळगल्याचा संशय बळावला. पोलिसांनी दोन्ही कोयते जप्त करून आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 अन्वये मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.